सांगरूळ क्रिकेट क्लब आयोजित छत्रपती शाहू गुंबे प्रीमियर लीग 2026 चा रणसंग्राम आपण पाहतो आणि या रणसंग्रामाचा निश्चितच आजचा हा शेवटचा दिवस आणि या शेवटच्या दिवसाचा पहिला सामना अर्थातच आपण विचार केला तर एका बाजूला हॉटेल मनस्वी स्पोर्ट्स संघाच्या विरोधामध्ये धर्मराज स्पोर्ट कळीचा संघ दरम्यान आपण पाहिलं तर क्वालिफायर 1 ची लढत सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. हॉटेल मनस्वी स्पोर्ट्स संघाच्या विरोधामध्ये धर्मराज स्पोर्ट्स कळीचा संघ सामन्याला सुरुवात होते. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती उत्तम यांना आपण पाहतोय स्वीप केलाय, चांगला फटका इथे पाहायला मिळालाय. प्रोटेक्शन नाही या टीप मध्ये धावा मिळत आहेत. निश्चितच चांगलं क्षेत्ररक्षण बॅकअप केल्यानंतर आपण पाहिलं तर 2 धावा धावफलकावरती आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येला निश्चितच श्री गणेश झालाय. इंद्रजित खडकेला आपण स्ट्रायकिंग एंड वरती पाहतोय. मॅन फ्रॉम कुशिऱ्याचा छोटा पॅकेट आणि बडा धमाका सध्याच्या घडीला आपल्याला स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतो. दरम्यान विचार केला तर षटक क्रमांक पहिलं चालू आहे. पहिल्या षटकामध्ये निश्चितच पॉवर प्लेचं षटक असणार आहे. 8 षटकांची ही मॅच आहे. रिव्हर्सचा प्रयत्न, स्विच हिटचा प्रयत्न, पाठीमागे चाललाय शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक येतोय, डॉट बॉल आला, निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाल्या. दोन्ही आकड्यावरती धावसंख्या 2 ऑन दी बोर्ड. निश्चितच विचार केला तर उत्तम मान फ्रॉम माळुंग्याचा खेळाडू आपण पाहतोय. ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न, यावेळेस देखील टायमिंग तितकंसं खास नव्हतं. पाठीमागे चाललाय दरम्यान तानाजी चौगुले होते तोपर्यंत एक सिंगल धाव फलकावरती आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच आता पुढे सरसावतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 3 या आकड्यावरती. 3 ऑन दी बोर्ड, 3 धावा फलकावरती आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पहिल्या षटकाचा खेळ सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये चालू असणार आहे. अनुज पाटीलला आपण स्ट्रायकिंग एंड वरती पाहतोय. इथे मात्र आपण पहिलं तर डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता निश्चितच मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. त्याचबरोबर गणेश खाडे सर यांच्याकडून क्वालिफायरच्या सामन्यासाठी आणि त्याचबरोबर मेगा फायनलसाठी शुभेच्छा आल्या. या स्पर्धेसाठी देखील शुभेच्छा गणेश खाडे सर यांच्याकडून आल्या आहेत. ऑन साईडला इथे फटका केला जातोय. गॅप शोधण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेग आणि फाईन लेगचा क्षेत्ररक्षक धावतोय. धावा मिळतात त्या पूर्णपणे 4. अनुज पाटीलच्या पाठमधून पहिला क्वालिफायर 1 चा चौकार. सात या आकड्यावरती धावसंख्या 7 ऑन दी बोर्ड. 7 धावा फलकावरती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न, दूरवरून इथे खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल. षटक क्रमांक 1 ची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाले. 7 धावा फलकावरती पहिल्या षटकाच्या अखेरीस.
Hello check. Hello check. Hello check. Hello check. Hello check. Hello check. Hello. Hello check. Hello check. Hello check. Hello check. Hello check. Hello. Hello check. Hello check. Hello check. Hello check. छत्रपती शाहू कोंबे प्रीमियर लीग 2026 चा रणसंग्राम आपण पाहतो आणि या रणसंग्रामाचा आजचा हा शेवटचा दिवस. दरम्यान षटक क्रमांक 3 ची जबाबदारी मान फ्रॉम माळुंगे अर्थातच उत्तम याच्या खांद्यावरती दिली जाते. षटक क्रमांक 3 मध्ये उत्तम आपल्याला पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत 15 धावा धावफलकावरती. पंधरा धावा धावफलकावरती अवधूत पाटील आपल्याला स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळत आहेत. अवे फ्रॉम द बॉडी फटका इथे केलाय. जबरदस्त फटका आणि धावा मिळतात पूर्णपणे 6. मिस्टर अवधूत पाटीलच्या बाटपडून षटकार. एकवीस या आकड्यावरती धावसंख्या 21 ऑन दी बोर्ड. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पहिल्या बॉल वरती अवधूत पाटीलने पाटीलशाही दाखवल्या. विकेटचा प्रयत्न, रिव्हर्सचा प्रयत्न, इथे डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. 20 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळत आहेत. 21 ऑन दी बोर्ड. 21 या आकड्यावरती धावफलक सध्याच्या घडीला. रिव्हर्सचा फटका, स्विचचा फटका, जबरदस्त गॅप शोधलाय आणि त्यानंतर दन करत चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतात त्या 4. अवधूत पाटीलच्या बाट पडून शानदार चौकार. हॅलो. या सांगरुळ क्रिकेट क्लब आयोजित छत्रपती शाहू कुंभी प्रीमियर लीग पर्व 4 2026 आणि या स्पर्धेसाठी आम्हाला जे देणगीदार लाभले या सर्व देणगीदारांचं सांगरुळ क्रिकेट क्लब शतशः आभारी आहे. एक चांगला फटका म्हणावा लागेल अवधूत पाटीलच्या बॅटमधून, परंतु मिसफिल्ड आणि 4 धावा. हॅलो. या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक 51,000 रुपये, आणि या स्पर्धेसाठी आमचे मार्गदर्शक व पन्हाळा पोलीस स्टेशन या ठिकाणी कार्यरत असणारे विनायक पाटील साहेब यांच्या या स्पर्धेसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचंही सांगरुळ क्रिकेट क्लब शतशः आभारी आहे.
त्याचबरोबर आमचे मित्र आणि मरळी गावचे पन्हाळ पोलीस या ठिकाणी कार्यरत असणारे सागर रोहिले साहेब यांचाही शुभेच्छा आहेत, त्यांचाही आभारी आहे. फटका इथे जबरदस्त केला, लाजवाब मैदानाच्या कडे अवधूत पाटीलचा आणि या फटक्यामध्ये धाबा मिळतात पूर्णपणे 6. आला अवधूतच्या बाट पडून आणखीन एक ब्रँडेड स्ट्रोक षटकार. षटक क्रमांक 3 इथे संपलाय. तिसऱ्या षटकाचा केस संपलाय. या धावसंख्या 37 आकड्यावरती. मैदानाचा पुरेपूर फायदा घेणारा खेळाडू अवधूत पाटील. गेली 2 वर्षे कुंभी प्रीमियर लीग गाजवणारा हा खेळाडू यावर्षी एक चांगल्या लयीमध्ये आणि लवकरच ISPL खेळताना दिसेल. हा खेळाडू आपल्या मेहनतीच्या जोरावर अनेक स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून आपल्या संघाला बहुमोलाचं योगदान देणारा खेळाडू. छत्रपती शाहू कुंभी प्रीमियर लीग आणि या स्पर्धेसाठी आम्हाला जे देणगीदार लाभले ते आदरणीय सचिन पाटील साहेब, लोकनियुक्त सरपंच शिरोली तुम्हाला, विठलाईवाडीचे युवा नेते, आमचे आधारस्तंभ सुनील पाटील साहेब, त्याचबरोबर हॉटेल मनस्वीचे संघमालक आणि आमचे आधारस्तंभ महादेवराव मंडलिक नाना, नामदेव मंडलिक, त्याचबरोबर शिरोलीचे महालक्ष्मी ब्लड बँकचे सर्वेसर्वा आणि छत्रपती स्पोर्ट्स शिरोलीचे खेळाडू शरद लोखंडे साहेब, त्यांचंही या स्पर्धेला मोलाचं असं योगदान मिळालं. आपण जर आला असाल तर कृपया स्टेजवर येऊन सहकार्य करायचं आहे, आपल्याला विनंती आहे. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी श्री डेकोरेशन सांगरूळचे सर्वेसर्वा आदित्य नाळे, त्याचबरोबर हाटांगेचे सुपुत्र आणि भारतीय सेना दलामधून कॅप्टन या पदावर सेवानिवृत्त झालेले आमचे मार्गदर्शक कॅप्टन बंडोपंत मुगडे साहेब, तसेच या स्पर्धेला ज्यांनी सुरुवात केली व ही स्पर्धा गेली 4 वर्षे सातत्यानं आणि एक चांगल्या प्रकारे भरवण्याला ज्यांनी योगदान दिलं ते आमचे मित्र आणि आडूरचे स्टार खेळाडू केदारिंग स्पोर्ट्स आडूरचे कर्णधार रोहित पाटील साहेब, त्याचबरोबर सांगरूळचे आणि क्रिकेट प्रेमी आमचे आधारस्तंभ विनायक खाडे साहेब, शिवसेन वडर, भगवान चाबूक, विजय कांबळे साहेब, त्याचबरोबर घाडगे एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा रामजी घाडगे, नागेश रावळ, संदीप वाघवेकर, विकास भोसले, ओमकार कासोटे, आमचे आधारस्तंभ प्रवीण नाळे, वैभव नाळे, ओमकार नाळे मुंबई पोलीस, स्वरूप नाळे गोकुळ संघ, शिवसेन वडर साहेब, विनायक खाडे साहेब, आदित्य नाळे साहेब, सुदर्शन साखरे साहेब, शुभम जंगम साहेब, त्याचबरोबर ज्या ट्रॉफी आम्हाला मिळाल्या ते आमचे मार्गदर्शक आणि सांगरूळचे माजी उपसरपंच गजानन शिवदे साहेब, मयूरसिंह खाडे साहेब, केतन खाडे आप्पा, आदित्य नाळे, आदित्य खाडे, विनायक खाडे साहेब, या सर्वांचं सांगरूळ क्रिकेट क्लब स्वतःच्या आभारी आहे. आपल्या सहकार्यामुळं या स्पर्धा पार पडत आहेत आणि आजचा हा शेवटचा दिवस आणि अंतिम दिवसाचा आजचा हा पहिला सामना धर्मराज स्पोर्ट्स कळे विरुद्ध
हॉटेल मनस्वी, धर्मराज स्पोर्ट्स कळेचे स्पोर्ट्स कळेचे संघमालक आमचे मित्र पन्हाळा पोलीस प्रशांत पाटील उर्फ बबलू पाटील, नितीन शिंदे, त्याचबरोबर कर्णधार तानाजी चौले राधानगरी, हॉटेल मनस्वीचे संघमालक महादेवराव मंडलिक नाना व कर्णधार आयकॉन आणि स्टार खेळाडू कोल्हापूरचा अवधूत पाटील, या सर्वांचा सांगरुळ क्रिकेट क्लब शतशः आभारी आहे. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी ज्या 16 संघांनी सहभाग नोंदवला त्यामध्ये फायटर 11 मल्हारपेठ संघमालक संजय चौगुले, मराठा वॉरियर्स हनबरवाडी, देवा स्पोर्ट्स कोपारडे संघमालक संदीप बाटे, शहाजी भोपळे साहेब, एच जे स्पोर्ट्स खुपिरे संघमालक सागर जाधव, हॉटेल मनस्वी संघमालक महादेवराव मंडलिक, पृथ्वीराज सूर्यवंशी सरकार संघमालक निलेश सुतार, स्वर्गीय संग्राम पाटील स्पोर्ट्स कुडित्रे संघमालक संग्राम पाटील साहेब, उंडरी स्पोर्ट्स उंडरी 42 धावा फलकावरती 42, संघमालक अमोल यादव साहेब, धर्मराज स्पोर्ट्स कळे संघमालक बबलू पाटील, नितीन शिंदे, देवराज स्पोर्ट्स बीड संघमालक आमचे मित्र आधारस्तंभ प्रवीण सूर्यवंशी, गणेश खाडे साहेब, अनिकेत कदम फायटर 11 येवलूज संघमालक मान्य अनिकेत कदम साहेब, वेदांत अद्वैता स्पोर्ट्स तपोवन संघमालक अनमोल साळोखे साहेब, अखिलेश स्पोर्ट्स कसबा ठाणे संघमालक ठाणेकर साहेब, हॉटेल समाधान संघमालक पंकज खडके समाधान खडके, या सर्व भाई विक्रम पाटील स्पोर्ट्स हासूर आणि बॅटिंग पॉवर प्लेचे शतक असणार आहे. वृंदाज 11 शिंगणापूर संघमालक अक्षय कांबळे साहेब, गेली 4 वर्षे त्यांनी हा संघ या स्पर्धेसाठी नोंदवलेला आहे. भाई विक्रम पाटील स्पोर्ट्स हासूर संघमालक विक्रम पाटील, लखन बाबर साहेब, या सर्वांचा सांगरुळ क्रिकेट क्लब शतशः आभारी आहे. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी ज्या सांगरुळ क्रिकेट क्लबच्या व सांगरुळमधील खेळाडूंनी सहभाग नोंदवला, या स्पर्धेचं पूर्ण तयारी केली ते आमचे संतोष कांबळे SK, सदन कासोटे, नागेश रावळ, सचिन पाटील साहेब, भगवान चाबूक, संदीप वाघवेकर, संदीप नाळे, या सर्वांचं सांगरुळ क्रिकेट क्लब शतशः आभार आहे. धन्यवाद आर्या. थँक्यू सो मच तुसे मुलासर. दरम्यान सामन्याच्या दिशेने आपण वळतोय. यावेळेस आपण पाहिलं तर एक सिंगल धावफलकावरती आणि या सिंगल धावेच्या मदतीने धावफलक निश्चितच आता जाऊन पोहोचतोय. 43 आकड्यावरती अवधूत पाटील मैदानाच्या आतमध्ये अजूनही उभा आहे. निश्चितच विचार केला तर अरे या स्पर्धे या आजच्या सामन्याचं वैशिष्ट्य म्हणजे या 2 सामन्यामध्ये एकूण 2 खेळाडू आहेत ते दिगंबर चिले व प्रशांत पाटील बबलू हे कोल्हापूर पोलीस दलात कार्यरत आहेत. तर त्याचबरोबर हॉटेल मनस्वी या संघात 2 खेळाडू आहेत, त्यामध्ये इंद्रजित खडके आणि अतुल दिंडे मुंबई पोलीस हे 2 पोलीस, त्याचबरोबर धर्मराज स्पोर्ट्स कळे संघात मुंबई पोलीस शुभम पाटील हा एक कार्यरत आहे. असे एकूण 5 पोलीस सहकारी
या स्पर्धेमध्ये आजच्या सामन्यात सहभागी झालेले आहेत त्यांचंही सहर्ष स्वागत. थँक्यू सो मच सर. यावेळेस फटक्याला जबाब केलाय अफलातून टायमिंग मैदानाच्या आतमध्ये अवधूत पाटीलचं इथे पाहायला मिळतं लाजवाब स्ट्रोक षटकार. आणि या स्पर्धेचे आधारस्तंभ उपाध्यक्ष शिवशन वडर साहेब त्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचंही सांगरूळ क्रिकेट क्लब शतशे आभार आहे, सहर्ष स्वागत आहे. त्यांच्याबरोबर आमच्या आधारस्तंभ आणि DC मॉर्निंगचे सर्वा सचिन पाटील साहेब यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचंही सहर्ष स्वागत. रिव्हर्सचा फटका स्विचिटचा प्रयत्न आणि प्रयत्नामध्ये यश येतं मिस्टर अवधूत बॉल पाटील. टाकायचा आहे, प्रेक्षकांना विनंती आहे बॉल जवळ असेल तर टाकायचा आहे आणि गाड्या मैदानाच्या बाहेर लावायच्या आहेत. आपल्याला विनंती आहे ज्या गाड्या मैदानात आलेल्या आहेत आत गाडीवर बसलेले जे आहेत मोबाईल बघत आहेत कृपया गाडी बाहेर लावा. दोन्ही गाड्या कृपया बाहेर लावा. 57 धावा फलकावरती 57 ऑन दी बोर्ड. 57 या आकड्यावरती धावसंख्या. त्याचबरोबर शिवसेन वडर सर त्याचबरोबर सचिन पाटील सर यांचं देखील इथे शुभागमन झालंय. अर्वा बाटणे खेळण्याचा प्रयत्न निश्चितच आपण पाहिलं तर पॉइंटचा क्षेत्ररक्षक येतोय. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता ही सध्याच्या घडीला मैदानाच्या आतपर्यंत होत असताना पाहायला मिळते. चांगला चेंडू हाताला गेला. बऱ्याच कालावधीनंतर तानाजी चौगुलेचा एक चांगला चेंडू मैदानाच्या आतपर्यंत पाहायला मिळाला. धावसंख्येचा अर्थातच विचार केला तर 57 धावा फलकावरती. हॅलो नामदेव मंडळी कृपया माईकशी संपर्क साधायचा आपण. चार धावा इथे धाव फलकावरती. अगदी आपण पाहिलं तर नजाकत अवधूत पाटीलची पाहायला मिळालंय. बागफुटला जात असताना हा फटका डेलिकट टच दिशा दिली आणि दशा इथे निश्चितच गोलंदाजाची खराब केली. फक्त आणि फक्त नजाकत हा खेळाडू अगदी आपण पाहिलं तर आपल्या ताकदीसाठी ओळखला जातो, मात्र इथे नजाकत दाखवली. क्षेत्ररक्षण देखील निराशाजनक राहिलं. चौकार आलाय आणि दरम्यान षटक क्रमांक 5 ची इथे सांगता झाले. धावसंख्येचं टोटल निश्चितच 61 या आकड्यावरती 61 ऑन द बोर्ड. 6व्या षटकामध्ये गोलंदाजीच्या ट्रॅकवरती येतात मिस्टर आयकॉनिक शाहूवाडी तालुक्याचा अमित कांबळे गोलंदाजीच्या ट्रॅकवरती दाखल असताना पाहायला मिळतोय. शाहूवाडी तालुक्यातील कोळगावला बिलॉंग करणारा हा खेळाडू अमित कांबळे गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. सध्याच्या घडीला शाहूवाडी तालुक्यातून सध्याच्या घडीला चर्चित असणारे हे नाव आपल्याला पाहायला मिळतं. तर समोर मान फ्रॉम सोनतरी रणजित नाचणेकर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आडवा बाटणे ऑन साइडला फटका केला. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक त्याच्या मस्तकावरती दस्तक. रणजित नाचणेकरच्या पाठीवर मोठा धमाका षटकार. त्याचबरोबर शिरोळी धुमाळाचे शरद लोखंडे सर यांचं देखील शुभागमन आमच्या मुख्य व्यासपीठावरती झालं. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. दरम्यान 67 आकड्यावरती धावसंख्या. यावेळी चेंज ऑफ पेस गती परिवर्तन पाहायला मिळालं. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक चुकी झाली आहे. क्षेत्ररक्षण खराब झालंय. निश्चितच आपण पाहिलं तर त्यानंतर 2 धावा इथे लगेचच कंप्लीट केल्यात. 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र पुढे सरसावत आहे. 69 या आकड्यावरती धावसंख्या. 69 धावा धाव फलकावरती 69 ऑन दी बोर्ड. षटक क्रमांक 6 चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. अमित कांबळेला आपण पाहतोय अर्थातच शाहूवाडी कुळगावचा हा खेळाडू. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. बाटची कडा घेतले पाठीमागे चाललाय. दरम्यान विकेट किपर पोहोचलाय तोपर्यंत एक धाव इथे धाव फलकावरती मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला लगावली जाते. धावसंख्येचा निश्चितच विचार केला तर 70 आकड्यावरती धावफलक. या स्पर्धेसाठी जे लाईव्ह प्रक्षेपण सुरू आहे ते आमचे मित्र व KDC लाईव्हचे सर्वा ओमकार पाटील वाघवेचा हा स्टार खेळाडू, परंतु सध्या प्रेक्षणामध्ये सर्व प्रेक्षकांना गुंतवून ठेवतोय तो ओमकार पाटील गुंड्या, त्याचंही शतशे आभार आहे. आणि एक चांगला फटका म्हणावा लागेल या ठिकाणी अवधूत पाटीलच्या बॅटमधून 6 धावेसाठी. त्याचबरोबर देवरुखचे युवा समालोचक व्हॉइस ऑफ देवरुख म्हणून ज्याने कमी वेळात आपलं नाव केलेलं आहे तो आर्य बेर्डे, ऋषिकेश कांबळे, ओम बेर्डे
या सर्वांचं सांगरुळ क्रिकेट क्लब शतशः आभारी आहे आणि सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. त्याचबरोबर या स्पर्धेला गेली 5 दिवस ज्यांनी डोळ्यात तेल घालून आपले अंपायर केलेले आहेत. थँक्यू तोसिफ मुल्ला सर. दरम्यान इथे अर्धशतक पूर्ण केलं जात आहे. बॅट अवधूत पाटीलच्या उंच बॅट करा, करून बॅट उचलायचे आहे. यास बॅट इथे दाखवली जाते आणि त्यानंतर अवधूत पाटीलचं आणखीन एक अर्धशतक या स्पर्धेतला आपल्याला पाहायला मिळतंय. 14 चेंडू आणि 50 धावाची तुफानी खेळी अवधूत पाटीलच्या बॅटवरून पाहायला मिळाल्या. या स्पर्धेसाठी आकाश खेडकर, गिरगावचा आकाश खेडकर, त्याचबरोबर कुमार चव्हाण व संदीप चौगुले या इस्पुर्ली हे तिघे पंच म्हणून लाभलेले आहेत. त्यांचंही सांगरुळ क्रिकेट क्लब शतशः आभार आहे. 6 षटकांचा खेळ ते संपला. धावसंख्येचं टोटल निश्चितच 81 आकड्यावरती. 81 ऑन दी बोर्ड. 81 धाव फलकावरती. निश्चितच आपण पाहिलं तर मुल्ला साहेबांनी सर्वांचे आभार मानले. मात्र त्यामध्ये आणखीन 2 मोठी नावं अर्थातच आपण पाहिलं तर त्यांनी देखील मुलाचं योगदान घेतलं. अर्थातच नागेश रावळ सर असतील, त्याचबरोबर आपण पाहिलं तर या स्पर्धेसाठी स्वतः आणि त्याचबरोबर राजाराम समाधान पोलीस खडके ठाणे सर आमचे मित्र आणि अक्षय नाळे सर यांचं देखील योगदान या स्पर्धेसाठी संदीप महत्वाचं कापसे, राहिलं आहे. वाघवे यांच्याही शुभेच्छा आलेल्या आहेत. ओमकार पाटील गुंड्यासाठी स्पेशल शुभेच्छा आलेल्या आहेत. त्याबद्दल त्यांचंही शतशः आभारी आहे. त्याचबरोबर राजवाडा पोलिसांचे आणखी एक खेळाडू आणि आमचे मित्र गजानन गुरव साहेब यांच्याही शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचंही शतशः आभार आहे. या स्पर्धेसाठी शुभेच्छांचा वर्षाव इथे केला जातोय. निश्चितच आपण पाहिलं तर आतापर्यंत ही चांगली स्पर्धा, एक दर्जेदार नियोजन आपल्याला शाहूकुंभी प्रीमियर लीगचं पाहायला मिळतं आणि आजचा हा शेवटचा दिवस आहे, अंतिम दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान पहिला सामना क्वालिफायर 1 बाटल मैदानाच्या आतमध्ये 81 आकड्यावरती धावसंख्या. 81 ऑन दी बोर्ड. 81 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 7 साठी गोलंदाजीच्या ट्रॅकवरती मॅन फ्रॉम राधानगरीचा सुपरस्टार खेळाडू तानाजी चौगुले गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. 7व्या षटकामध्ये गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. यस निश्चितच तोसिफ मुल्ला सर, आपण पाहिलं तर आणखीन एक फरमाईश युट्यूबच्या माध्यमातून आले. निश्चितच सुशांत यांच्याकडून फरमाईश आले. ओमकार पाटील सर अर्थातच आमचे गुंडा पाटील यांना सांगितलं तुम्ही कॉमेंट्री मध्ये घुसा. आता मात्र आपण पाहिलं तर एक चांगला लाईव्ह टेलिकास्ट त्यांच्या माध्यमातून आपण पाहतो आणि त्याचबरोबर आता समालोचनामध्ये देखील उतरण्यासाठी प्रेक्षक देखील उत्सुक आहेत. ओमकार पाटील सर, आपलं आपण लक्ष असू द्या याकडे देखील. यस 4 धावा फलकावरती. धावसंख्येचं टोटल निश्चितच 55 अवधूत पाटीलच्या बॅटमधून वैयक्तिक आल्या. त्यानंतर धावसंख्या आपण पाहिलं तर 85 आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचत आहे. 85 ऑन दी बोर्ड. 85 धावा धावफलकावरती. तानाजी चौगुले महागडी ठरलेत आतापर्यंत. 23 धावा तानाजी चौगुले त्यांच्याकडून खर्च झाला. तडवा बॅटने फटका इथे केलाय. डीप पण प्रोटेक्शन इथे सिंगल कंप्लीट झालाय. दुसरीचा कॉल दिलाय. फंबल झालाय. आजच्या या महत्वाच्या दिवसामध्ये धर्मराज स्पोर्ट्स संघाचे क्षेत्ररक्षक आम्हाला जे बॅरिकेड उपलब्ध करून दिले ते आमचे आधारस्तंभ व मार्गदर्शक बाजीराव कांबळे साहेब, त्यांचं शतशः आभारी आहे. त्याचबरोबर जे स्टेज उपलब्ध करून दिले, डगआउट उपलब्ध करून दिलेत ते आमचे मित्र आधारस्तंभ जयदीप पाटील साहेब खाटांगळे, त्यांचंही सांगरुळ क्रिकेट क्लब शतशः आभारी आहे.
लाजवाब स्ट्रोक पाहायला मिळाला. या षटकार स्पर्धेसाठी आलाय. ज्यांनी ट्रॉफ्या दिल्या ते आमचे मित्र आधारस्तंभ मयूर खाडे साहेब, त्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचंही सांगरू क्रिकेट क्लब सहर्ष स्वागत करत आहे. त्र्याण्णव धावा धावफलकावरती. ऑन साइडला सरळ बॅटने सीधी बॅट, नो बकवास. अवधूत पाटीलच्या बॅट पडून आणखी एक षटकार. हॉटेल समाधान कर्णधार व भाई विक्रम पाटील स्पोर्ट्स कर्णधार आपल्याला फर्स्ट कॉल. बॉल नवीन बॉल द्यायचा आहे. नव्याण्णव धावा धावफलकावरती. 99 ऑन दी बोर्ड. 99 या आकड्यावरती धावसंख्या आता जाऊन पोहोचते. निश्चितच आपण पाहिलं तर जबरदस्त बॅटिंग, अफलातून बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला करतोय तो म्हणजे संघ हॉटेल मनस्वी स्पोर्ट्सचा संघ. त्यामध्ये कौतुक करा अर्थाने अवधूत पाटीलचं करावं लागणार आहे. पहिल्या षटकामध्ये 7 या आकड्यावरती 2 विकेट आल्या. त्यानंतर आपण पाहिलं तर अवधूत पाटील आले आणि पुन्हा एकदा तोच विंटेज अवधूत पाटील, जो अवधूत पाटील सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो, तोच अवधूत पाटील पुन्हा एकदा याही स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला. आणि आता मात्र 69 धावांची खेळी त्याच्या बॅटमधून आली आहे. तर बॅटने फटका इथे केला जातोय. दरम्यान एकदा विधी कंप्लीट झाले, दुसरीचा कॉल दिला, परतले दुसऱ्या धावेसाठी आणि निश्चितच 2 धावा देखील इथे पूर्णत्वास आल्या. त्या तिसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय आणि इथे तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात कोणता फलंदाज आउट होणार देखील पाहणं गरजेचं आहे. दरम्यान आपण पाहिलं तर 101 या आकड्यावरती विकेट आले. निश्चितच तिसऱ्या पंचाची मागणी केली जाते. त्याचबरोबर 20 चेंडू आणि 69 धावांची जी अवधूत पाटील यांची खेळी आली, त्या खेळीसाठी त्यांचे परम मित्र निकटवर्गीय अर्थातच नितीन साखळकर यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज आलंय. ऑनलाईन जमा झालेत अवधूत पाटील नितीन यांच्या खात्यामध्ये. साखळकर नाना यांना विनंती आहे, आपले जे पैसे आहेत ते तौसिफ मुल्ला यांच्या फोन पे वर पाठवायचे आहेत नानांनी. रणजित नाचणेकर बाद झाले, तर विकेट रणजित नाचणेकरची आली. 2 धावा धावफलकावरती. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी स्वामी समर्थ टाईल्सचे सर्वेसर्वा संदीप यादव साहेब, त्याचबरोबर बाजीराव खाडे साहेब, त्यांचंही शतशः आभार. त्याचबरोबर अनिल घराळ साहेब, त्यांचंही शतशः आभार. हॉटेल समाधानचे कर्णधार आपण लवकरात लवकर यायचं आहे. विक्रम पाटील स्पोर्ट्स हासूरचे कर्णधार या ठिकाणी आलेले आहेत. या स्पर्धेसाठी छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट्स सांगरूळ व भीमशक्ती तरुण मंडळ सांगरूळच्या सर्व सहकार्यांनी मार्गदर्शन मदत केली, त्यांचं सांगरूळ क्रिकेट क्लब शतशः आभारी आहे. एकशे 1 या आकड्यावरती धावसंख्या. षटक क्रमांक 8व अखेरचं षटक प्रशांत पाटील
हृदयच्या ट्रॅकवरती मिस टाइम स्ट्रोक विकेटची संधी आणि आता मात्र खेळ संपुष्टात आली आहे. धक्का क्रमांक 6वा अवधूत पाटीलची महत्वाची विकेट आले माघारी परतावा लागतोय. अवधूत पाटील बॅक टू दी पवेलियन. मात्र एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. 22 चेंडू आणि 71 धावांची खेळी. त्याचबरोबर अवधूत पाटील यांच्या विकेटसाठी पारितोषिक आलंय. सागर रोहिले सर पन्हाळा पोलीस यांच्याकडून तब्बल 1000 रुपयांचं कॅश प्राइज गुगल पेच्या माध्यमातून जमा झालाय. बबलू पाटील यांच्या अकाउंट मध्ये एक प्राइज जमा झालंय, पारितोषिक जमा झालंय. या स्पर्धेसाठी निगवेचा स्टार खेळाडू पंकज पाटील याच्याही शुभेच्छा आलेल्या आहेत. आदित्य खाडे साहेब विनायक खाडे साहेब त्यांचंही सांगरू क्रिकेट क्लब स्वतःचे आभार आहे. आपण जर मैदानात आला असाल तर स्टेजवर उपस्थित दर्शवायचे आहे. 101 धावा धावफलकावरती. दीपक आलेत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये समोरच्या दिशेने आडवा बाटने फटका इथे केला. प्रोटेक्शन दीपक आले, सिंगल कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल दिलाय आणि निश्चितच 2 धावा धावफलकावरती. 2 धावांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच 103 या आकड्यावरती जाऊन पोहोचतंय. 103 धावा धावफलकावरती. हॉटेल समाधान स्पोर्ट्स कॅप्टन आपण याचं टॉस साठी रिपोर्टिंग करायचं. हॉटेल समाधान स्पोर्ट्स कॅप्टन 103 धावा धावफलकावरती. 103 ऑन दी बोर्ड. षटक क्रमांक 8 व सध्याच्या घडीला चालू आहे. समोरच्या दिशेने लॉफ्ट केलाय, उडवलाय बॉल अमित कांबळे चेंडूच्या खाली. मात्र त्याच्या मस्तकावरती दस्तक देत चेंडू सीमारेषेच्या बाहेर. दीपकच्या बॅटमधून षटकार. या स्पर्धेसाठी यादव 109 धावा धावफलकावरती. 109 ऑन दी बोर्ड. 3 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. समोरच्या दिशेने लॉफ्ट केलाय, मिस टाइम स्ट्रोक फटका इथे फसलाय. अमित कांबळे चेंडूच्या खाली. आणखीन एक कॅच ड्रॉप झाले. आणखीन एक झेल इथे सोडला जातोय. चुका होत आहेत आणि त्याचबरोबर 3 धावा धावफलकावरती. हॅलो या स्पर्धेसाठी करवीर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि आमचे लाडके मित्र रमेश पाटील साहेब चुळे यांच्याही शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचंही सांगरू क्रिकेट क्लब स्वतःचे आभार आहे. त्याचबरोबर राज यादव यांच्याही शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचंही सांगरू क्रिकेट क्लब स्वतःचे आभार आहे. 112 धावा धावफलकावरती. तर स्पेशल शुभेच्छा हॉटेल मनस्वी साठी आलेले आहेत आमचे मित्र आणि रत्नागिरी पोलीस सध्या नाटे या ठिकाणी कार्यरत असणारे दत्ता पाटील यांच्याकडून शुभेच्छा आहेत. त्यांचंही सांगरू क्रिकेट क्लब व हॉटेल मनस्वी शतशे आभारी आहे. पंच रनआउट आहे ना? पंच रनआउटच्या स्वरूपात दरम्यान विकेट आली. वीरन आलेत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. एका चेंडूचा की शिल्लक आहे. लॉफ्ट केलाय सरबाटने समोरच्या दिशेने. आता अमित कांबळे पुन्हा एकदा चेंडूच्या खाली येतात आणि आता चुकी होणार नाहीये. आता झेल पकडलाय, विकेट मिळते. अमरची खेळ संपुष्टात. धक्का क्रमांक 8वा. दरम्यान 8 षटकांचा खेळ देखील संपलाय. 112 धावा धावफलकावरती. 8 गड्यांच्या मोबदला जिंकण्यासाठी 48 चेंडू आणि 113 धावांची गरज. समाधान खडके माईक संपर्क साधा. समाधान खडके त्याचबरोबर उंडरी स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा आणि क्रिकेट प्रेमी अमोल यादव साहेब यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या आहेत.
त्यांचंही सांगरुळ क्रिकेट क्लब शतशः आभार आहे. त्याचबरोबर सिनियर खेळाडू आमचे व या स्पर्धेसाठी ज्यांचं योगदान आहे ते भगवान चाबुक साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचंही सांगरुळ क्रिकेट क्लब शतशः आभार आहे. हॉटेल मनस्वी या संघाकडून 112 धावांचा डोंगर उभा करण्यात आलेला आहे. बघू आपल्या संघासाठी आता धर्मराज स्पोर्ट्सचे खेळाडू काय करतात. त्यामध्ये तानाजी चौगले, दिगंबर चिले, अमित कांबळे, नितीन शिंदे हे मोठी नाव आहेत या स्पर्धेत खेळाडूंची. दोन ओव्हर झाल्यानंतर आता प्रमोद टॉस घेण्यात येईल. या नंतरच्या सामन्याचा टॉस मयूर खाडे साहेब त्याचबरोबर शरद लोखंडे साहेब यांच्या शुभ हस्ते होईल. कृपया त्यांना विनंती आहे आपण टॉस पॉइंटच्या ठिकाणी यायचं आहे. नामदेव मंडलिक साहेब आपण टॉस पॉइंटवर यायचं आहे. चला दरम्यान टॉस का बॉस कक्षामध्ये इथे टॉस केला जातोय. नागेश रावळ सर आपण देखील यायचंय. नागेश रावळ सर आणि त्याचबरोबर नामदेव मंडलिक सर आपण देखील यायचंय. टॉस केला जातो अर्थातच मान्यवरांच्या शुभ हस्ते इथे टॉस केला जातोय. एलिमिनेटरची लढत आणि एलिमिनेटरच्या सामन्याचा इथे टॉस आपल्याला पाहायला मिळतो. एका बाजूला बाई विक्रम पाटील स्पोर्ट्स हसूरचा संघ तर दुसऱ्या बाजूला हॉटेल समाधान स्पोर्ट्सचा संघ. दोन्ही टीम्स कॅप्टन उपस्थित आहेत. एका बाजूला आपण पाहिलं तर पंकज पाटील तर दुसऱ्या बाजूला प्रमोद चव्हाण. मान्यवरांना विनंती करतो आपण टॉस करायचा. यस नाणेफेक जिंकला अर्थातच बाई विक्रम पाटील स्पोर्ट्स हसूर संघाने. निर्णय काय क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय प्रतिस्पर्धी संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. 8 ओव्हर मध्ये 70-75 आपण बॅटिंग लाईनअप आमचा आहे. आम्ही खेळलो कमी रोख. निश्चितच ही स्पर्धा आपण खेळल्यात. अगदी आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये पहिल्या दिवशी देखील चांगला खेळ पाहायला मिळाला. आता देखील आपण सेमीफायनल मध्ये आहात. या स्पर्धेचं आयोजन आपल्याला कसं वाटलंय. स्पर्धेच्या आयोजनाबद्दल काय शंकाच नाही कारण मोठ्या साहेबांचं आयोजन हे चांगलंच असतं आणि तरी उत्कृष्ट आहे. मला फक्त आता विनंती एवढीच आहे की नेक्स्ट टाइमला जानेवारीमध्ये ही स्पर्धा व्हावी. ही स्पर्धा आता खरोखर म्हणजे ग्रामीणसाठी ही स्पर्धा एक नंबर आहे. मी आमच्या ग्रामीणसाठी आमचं आहे त्यामुळं साहेबांना शुभेच्छा आणि पूर्ण टीमला शुभेच्छा. थँक्यू सो मच. त्यानंतर आपण वळतोय प्रमोद चव्हाण यांच्याकडे. टॉस हरला आहात, बॅटिंग आले, किती धावा पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल. तर या साठी 8 ओव्हरला 100 पण बरंच करण्याचा प्रयत्न. निश्चितच त्याचबरोबर आपण पाहिलं तर हा सामना महत्वाचा आहे. इथून विजयी क्वालिफायर 2 मध्ये जाणार, इथून पराभूत तर थेट घरचा रस्ता पकडावा लागणार. पुढच्या वर्षाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. मात्र आपण विचार केला तर आजच्या या सामन्यासाठी आपलं काय वेगळं प्लॅनिंग असणार आहे. असं प्लॅनिंग काही नाही. माझ्या टीमवर भरपूर टीम यस आणि त्याचबरोबर ही स्पर्धा आपण खेळला आहात. या मैदानावरती आपल्याला खेळण्याचा अनुभव देखील चांगला आहे आणि या स्पर्धेबद्दल आपलं मत काय. तर ही स्पर्धा आमच्यासाठी ISPL आहे. यस थँक्यू सो मच. बेस्ट ऑफ लक पुढील सामन्यासाठी. दरम्यान टॉस जिंकला अर्थातच
येस त्यानंतर मी विनंती करतो नामदेव मंडलिक सर एक चांगले बॅटर देखील आहेत, बारावाडीचे चांगले खेळाडू देखील आहेत, त्यांना मी विनंती करतो आपण दोन शब्द या स्पर्धेबद्दल मनोगत व्यक्त करायचं आहे. क्रिकेट जिथं आपल्या टुर्नामेंट आहे, कारण पासून मी या टुर्नामेंटचा म्हणजे मध्ये भाग घेतो. ज्या भूमिका सारे आपल्या भागामध्ये जे संजीवनी देण्याचं काम केलेलं आहे, खरंच आमच्यासारख्या क्रिकेटसाठी खूप चांगली गोष्ट आहे. कारण मध्यंतरल्या पिरियडमध्ये एक 5-6 वर्ष पूर्ण क्रिकेट बंद होतं. साहेब असतील किंवा त्यांचा सांगरू क्रिकेट असेल, त्यांच्या मार्गदर्शनातून एक ग्राउंड झालं. त्यानंतर चौथं प्रत्येक पर्व बघायला लागले, दरवर्षी त्यांचं काहीतरी नाविन्य उपक्रम असतो, चांगल्या पद्धतीने त्यांचं नियोजन असते. आमच्यासारख्या क्रिकेट प्रेमींसाठी एक म्हणजे नांदीच आहे. कसं होते की ग्रामीण मुलांना प्लॅटफॉर्म खूप मोठी गोष्ट असते, ती उपलब्ध होत नाही. त्याच्यातूनच आपल्या आता अवधूत पाटीलसारखे जे काही स्टार प्लेयर आहेत आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातले प्लेयर आपल्या इथे प्लेयरांना खेळण्याची एक चांगली संधी मिळते. पाहिजे वरच्या काय करायला पाहिजे पद्धती असेल, ज्या ज्या सगळ्या गोष्टी असतील खेळांचं अनुकरण खूप गोष्टी आहेत. प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याचं काम हे सांगरू क्रिकेट क्लब आपल्या भागातील सर्व क्रिकेट प्रेमींना करून देतोय. त्याबद्दल मी हॉटेल मनस्मी संघाकडून सांगरू क्रिकेट क्लबचं मनापासून आभार मानतो. आणि असंच त्यांनी स्पर्धा आयोजित कराव्या त्यासाठी त्याला मी शुभेच्छा देतो. येस थँक्यू सो मच. येस त्यानंतर मी विनंती करतो मयूर काडे सर, आपण देखील या स्पर्धेबद्दल अर्थातच शाहू कुंभे प्रीमियर लीग बद्दल मनोगत व्यक्त करायचं आहे. मध्ये होत क्रिकेट बघून राष्ट्रीयच्या लेवलच्या ज्या स्पर्धा आयोजित पद्धतीने नियोजन केलं बद्दल सर्वांचं आभार. त्याच पद्धतीने दरवर्षी ह्या स्पर्धा होऊ देत, त्यासाठी लागणारी मदत आपल्या गावातून असेल किंवा भागातून असेल, ही सर्व लोकांच्याकडून घेऊन ह्या दरवर्षी ह्यात नाविन्यपूर्व आणि काहीतरी ॲड करता येईल, बसायची व्यवस्था चांगली होईल, पाण्याची व्यवस्था होईल, अशा पद्धतीने नियोजन चांगलं करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो. येस त्यानंतर मी विनंती करतो शिरोळचे शरद लोखंडे सर, सर आपल्याला ही स्पर्धा कशी वाटली? धन्यवाद आर्या आणि धन्यवाद सांगरूळ क्रिकेट क्लब आम्हाला इथे बोलून आम्हाला मान दिला त्याबद्दल. आमच्या शिवछत्रपती क्रिकेट क्लब मार्फत मी तुमचा पहिला आभार मानतो. तर या स्पर्धा जसं नामदेवराव म्हटले की आमच्या ग्रामीण भागामध्ये किंवा कुंभी परिसरामध्ये क्रिकेट पूर्णपणे नामशेष होत चाललं होतं. तर आमचे तौसिफ मुल्ला साहेब, सागरदा असतील, सजन किंवा सांगरूळ क्रिकेट क्लब पूर्ण खेळाडू या सर्वांनी अत्यंत मेहनत घेऊन हे ग्राउंड तयार केलं व आमच्या भागातील क्रिकेटला नवसंजीवनी देण्याचं काम केलं. त्याबद्दल त्या सर्वांचं मी आभार मानतो. तसेच आमच्या ग्रामीण भागातील खेळाडूंना जो प्लॅटफॉर्म तयार करून दिला आणि नामदेवराव म्हटले तसंच की बाबा मोठे मोठे खेळाडू खेळत आहेत, त्यांच्याकडे बघत बघत आम्हाला सुद्धा काही गोष्टी शिकता येतात. असंच प्रगती होत राहू दे आणि इथून पुढे सुद्धा ज्या काही स्पर्धा भरवत जातील त्याला आमच्या खारीचा वाटा असेल, मी अशी ग्वाही देतो आणि थांबतो. धन्यवाद. येस थँक्यू सो मच. त्यानंतर आपण वळतो कमेंट्री बॉक्समध्ये. कमेंट्री बॉक्समध्ये आवाज हॅलो, या स्पर्धेसाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आमचे मित्र आणि जैताचे स्टार खेळाडू, त्याचबरोबर युवा नेते मारुती पाटील साहेब, त्याचबरोबर कृष्णात पाटील साहेब, भोगाती प्रीमियर लीगचे उपाध्यक्ष यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचंही सांगरूळ क्रिकेट क्लब शतशः आभारी आहे. बिपिल किती तारखेपासून सांगितलेलं याला मला अतुल सांगितलेलं लिखला रे नाईट आहे.
लक्ष करून घेण्याचा प्रयत्न, यावेळेस ऑन साइडला फटका केला, प्रोटेक्शन आहे डीप मध्ये, मात्र त्याला हुलकावणी चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतात 4. दीपकच्या पाठपडून ब्रँडन स्टोक चौकार. जे 2 खेळाडू आता ओपनिंगला खेळत आहेत ते 1 गाव 11 मधून सुद्धा ओपनिंग करतात धर्मराज स्पोर्ट्स कळ्याच्या, आणि त्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म नितीन शिंदे आणि बबलू पाटील यांनी उपलब्ध करून दिलेला आहे. आणि ही जोडी म्हणजे स्टीव आणि मार्कवा जशी भाऊ होती तशी ही जोडी आहे. एका बाजूला मोहने आहे तर एका बाजूला दीपक आहे. ही चांगली जोडी आहे कळ्याची, आणि ही अपकमिंग स्टार म्हणता येईल या दोघांनाही. यस, निश्चितच अपकमिंग सुपरस्टार बॅटिंग करताय सध्याच्या घडीला कळ्याची. मैदानाच्या आतमध्ये 15 डावा डाव फलकावरती लगवलायत. रणजितच्या विरोधात आक्रमकता दाखवली. वळवलाय बॉल, गती कमी केली, बॉलवरची गती काढली, आणि त्यानंतर आपण पाहिलं तर इथे डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाले. निश्चितच एक चांगला चेंडू डिलिव्हर्ड केला. निश्चितच आपण पाहिलं तर एक जबरदस्त चेंडू डिलिव्हर्ड केला. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. धावसंख्या मात्र रोखल्या अर्थातच 15 या आकड्यावरती. ओहो, वळवला, यावेळेस देखील टप्पा पडला बाहेरच्या दिशेला. काटा बदलणारा हा बॉल पाहायला मिळालाय. निर्धाव चेंडूची सांगता. यस, त्याचबरोबर या सामन्यामध्ये सांगळूचा अपकमिंग सुपरस्टार, अपकमिंग जसप्रीत बुमराह अर्थातच मयूर नाळे हा देखील या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. बाफुडला गेले, मिस टाइम स्ट्रोक, फटका इथे फसला. वीरेन चेंडूच्या खाली. धक्का क्रमांक पहिला, विकेट नंबर 1 दीपक. बॅक टू द पवेलियन. कधी खाली जाणार आहे, पण आता मॅचला बॉल आणणार आहे खाली. मला म्हणलं खूप मी आणत आहे म्हणत. अनेकदा सांगा, पराभूत होणाऱ्या संघाला परत एक चान्स आहे, सांगा. त्याचबरोबर आपण क्वालिफायर 1 ची लढत पाहतोय. अगदी आपण पाहिलं तर पराभूत होणाऱ्या संघाला निश्चितच एक संधी असणार आहे क्वालिफायर 2 मध्ये. त्या संधीचं सोनं निश्चितच त्या संघाला देखील करावं लागणार आहे. मात्र इथून जिंकणारा संघ अगदी आपण पाहिलं तर या स्पर्धेची मेगा फायनल खेळणार, या मानाच्या आणि अभिमानाच्या स्पर्धेची मेगा फायनल खेळणार. या स्पर्धेसाठी आमचे मित्र आणि आमदार चंद्रदीप नरके साहेब यांचे कट्टर समर्थक विशाल पाटील साहेब मल्हारपेठ, फायटर 11 मल्हारपेठचे सर्व यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचाही सांगरुळ क्रिकेट क्लब शतशे आभारी आहे. विशाल पाटील मल्हारपेठ. निश्चितच धावसंख्येचा मात्र आपण विचार केला तर जाऊन पोहोचते 15 या आकड्यावरती, आणि 15 या आकड्यावरती पहिला फलंदाज बाद झाला. आणि आता मात्र राधानगरी सुपरस्टार तानाजी चौगुले बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. रिव्हर्सचा फटका घेण्याचा प्रयत्न, स्विचिटचा प्रयत्न दरम्यान इथे डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली. डॉट बॉल आलाय. निश्चितच आपण पाहिलं तर रिव्हर्सचा फटका घेण्याचा प्रयत्न झाला, आणि इथं मात्र आपण पाहिलं तर डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाल्या. धावसंख्येचं टोटल आता मात्र 15 या आकड्यावरती. 15 ऑन दी बोर्ड, 15 डावा धाव फलकावरती. लो फुल टॉस बॉल मनगडाच्या साह्याने ऑन साइडला टर्न केला जातोय. प्रोटेक्शन डीप झाले, सिंगल इथे कंप्लीट झाले, आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल अर्थातच पुढे सरसावतंय. धावसंख्या जाऊन पोहोचते आहे 16 या आकड्यावरती. षटक क्रमांक 2 ची इथे सांगता झाले. 2 षटकांच्या अखेरीस 16 धावा धाव फलकावरती. जिंकण्यासाठी 36 चेंडू, आणि या 36 चेंडू मध्ये बनवायच्या 97 धावा. यस क्या
सांगरोळ क्रिकेट क्लबचे स्टार खेळाडू आणि या स्पर्धेचे महत्वाची भूमिका जी बजावत आहेत ते सर्व संतोष कांबळे यांच्या आज लग्नाचा वाढदिवस आहे. त्यांनाही सर्व संघाकडून लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. हॅपी अॅनिव्हर्सरी. त्याचबरोबर पारितोषिक आलंय अजित वाघवे सर वडणगाच्या त्यांच्याकडून हे पारितोषिक असणार आहे. अवधूत पाटीलच्या विकेट हॅट्रिक साठी तब्बल 1000 रुपयांचं कॅश प्राइज आणि त्याचबरोबर दीपक इंद्रजित खडके आणि त्याचबरोबर सुजित पाटील यांच्या प्रत्येक झेलसाठी 100 रुपयांचं कॅश प्राइज अजित वाघवे सर यांच्याकडून असणार आहे. 16 धावा फलक्यावरती बक्षिसांची खैरात इथे केली जाते. मैदानाच्या आतमध्ये 36 मध्ये 97 ची आवश्यकता आहे. पहिला बॉल आउटसाइड दी ऑफ स्टंप फलंदाजापासून दूर ठेवला. वाईडच्या स्वरूपात इथे एक्स्ट्रा धाव मिळते. या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच पुढे सरसावत आहे. धावफलक आता जाऊन पोहोचतोय ते म्हणजे 17 या आकड्यावरती. 17 ऑन दी बोर्ड. अनेक प्रेक्षक आजच्या शेवटच्या दिवसामध्ये युट्यूबच्या माध्यमातून देखील जोडले गेलेत. यस निश्चितच 10,000 सबस्क्रायबरच्या अगदी जवळ आपण पाहतोय केडीसी लाईव्हचं ही चॅनल. विचार केला तर 10,000 सबस्क्रायबर नंतर पारितोषिक देखील असणार आहे एका लकी सबस्क्रायबरला. ओहो यावेळेस षटकार असला लॉफ्ट केला. रणजित चेंडूच्या खाली महत्वाची विकेट या मॅचची. गोल्डन विकेट अर्थातच तानाजी चौगुले. बॅक टू द पवेलियन. धक्का क्रमांक 2 तानाजी बाद. त्याचबरोबर पारितोषिक असणाऱ्या या स्पर्धेसाठी जो संघ विजयी होईल या स्पर्धेमध्ये जो संघ विजयी होईल अर्थातच आपण पाहिलं तर त्यांच्यासाठी एशियन लॅब जुना बुधवारपेठ यांच्याकडून सीबीसी बेल कॅल्शियम फ्री दिलं जाईल. विजेता होणारा संघाला अर्थातच एशियन लॅब कडून हे पारितोषिक असणार आहे. आईस्क्रीमची सायकल 17 धावा फलकावरती आपण पाहतोय. 17 ऑन दी बोर्ड. नवीन बाटर हॅलो. मैदानाच्या या आतमध्ये. स्पर्धेचे आधारस्तंभ आदरणीय आणि सांगरोळचे दाजी कॅप्टन बंडोपंत मोगडे साहेब हॉटेल समाधानचे ते खेळाडू आहेत त्यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं सांगरोळ क्रिकेट क्लब शहराचं स्वागत करत आहे. यश निश्चितच बंडोपंत मुगडे सर यांचं देखील शुभागमन झाले. त्यांचे देखील सर एक सामना थांबवायचा आहे. एक 5 मिनिटं सामना थांबवा. त्या गाड्या त्या बाहेर काढा. गाड्या त्या दोन्ही पण गाड्या बाहेर काढा. बसलेल्या त्या गाडीवर कोण बसलाय? समाधान करते. त्या गाड्या काढून घ्या बाहेर. त्या 2 बसलेल्या झाडाखाली कोण बसलाय? गाड्या बाहेर काढा. हा तुमचीच गाडी. वीरेन आपल्या पाठीमागेच्या गाड्या उभ्या आहेत त्या गाड्या बाजूला काढायला सांगायच्या. ती स्प्लेंडर ब्लॅक कलरची. बागफुटला गेले. कट करण्याचा प्रयत्न. पॉइंटचा क्षेत्ररक्षक येतोय. दरम्यान इथे सिंगल कंप्लीट झाले आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल अर्थातच आता जाऊन पोहोचते 18 या आकड्यावरती. 18 ऑन दी बोर्ड. 18 धावा फलकावरती. दरम्यान दीपक इंद्रजित खडके आणि सुजित पाटीलच्या प्रत्येक जेलसाठी 100 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे अजित वाघवे सर यांच्याकडून. आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर अवधूत पाटीलच्या विकेट हॅट्रिक साठी देखील 1001 रुपयांचं कॅश प्राइज अजित वाघवे सरांकडून असणार आहे. वळवला बॉल. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला काटा बदललाय. अवधूत पाटील काय या खेळाडूची चर्चा सातत्याने असते याचं उत्तर मैदानाच्या आतमध्ये देतो. निश्चितच चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये डिलिव्हर्ड केला. टप्पा पडला. बाहेरच्या दिशेला काटा बदलला आणि फलंदाजाचा देखील काटा काढला. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये.
लेग कटर पाहायला मिळाला. लेग कटर पद्धतीचा चेंडू. हो हा चेंडू देखील जबरदस्त होते देखील पुन्हा एकदा आपण पाहिलं तर बीट केलं. स्विंग आणि मिस डॉट बॉल. बॅक टू बॅक निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये कौतुक निश्चितच आपण पाहिलं तर दीपक यांचं करावं लागणार आहे. यष्ट्यांच्या पाठीमागे चांगले विकेट किपर आहेत. सातत्याने आपण पाहिलं तर अवधूत पाटील यांच्या संघामध्येच आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. KKPRची स्पर्धा, गगन बावड्याची स्पर्धा, त्याचबरोबर आपण पाहिलं तर या स्पर्धेसाठी बेस्ट बॅट्समन म्हणून बॅट जे देण्यात आलेलं आहे ते आमचे मित्र आणि 24 स्पोर्ट्सचे मालक ब्रावीण देसाई सर, गडमुडशिंगी. फटका फसला. क्षेत्ररक्षक पोस्ट आणि विकेट त्याचबरोबर बेस्ट बॉलर म्हणून शूज देण्यात आलेला आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये भूषण वडर साहेब यांच्या कडून, तर त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीज सायकल देण्यात आलेले आहे ते आमचे मार्गदर्शक आधारस्तंभ कॅप्टन बंडोपंत मोगडे साहेब यांच्याकडून. या सर्वांचा सांगरुळ क्रिकेट क्लब शतशः आभार आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अर्थातच मन फ्रॉम शाहूवाडी कोळगावचा सुपरस्टार खेळाडू अर्थातच मिस्टर आयकॉनिक अमित कांबळे बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. पाहिलं तर 18 या आकड्यावरती तिसरी विकेट पडझड सुरू झाली. एका बाजूला आपण पाहिलं तर करवीर तालुका तर दुसऱ्या बाजूला शाहूवाडी तालुका. हे बॅटल पाहण्यासारखं होणार आहे. जबरदस्त गोलंदाजी सध्याच्या घडीला अवधूत पाटील करतोय. या षटकामध्ये फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात. बागफुडला गेले, यावेळेस देखील टाप केला. एक वेगळा फटका इथे पाहायला मिळाला. दरम्यान पण पाहिलं तर डीप प्रोटेक्शन येते. सिंगलला इथे डबल मध्ये कन्वर्ट केलं जाते. 2 धावा धावफलकावरती आणि या 2 धाव्यांच्या मदतीने धावफलक निश्चितच आता जाऊन पोहोचतोय 20 या आकड्यावरती. षटक क्रमांक 3 ची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाले. 20 धावा धावफलकावरती 3 षटकांच्या अखेरीस. गाडी अजून तिथंच आहे. ते आता कशाला आणायची? जाणार की उद्या? आता संध्याकाळी जाणार मग. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती षटक क्रमांक 4 हाताळण्याची जबाबदारी अर्थातच रणजित नाचणेकर आपल्याला पाहायला मिळतात. सुनताई एक्सप्रेस सध्याच्या घडीला गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपण पाहतोय. 30 मध्ये 93 ची आवश्यकता आहे. 30 चेंडू मध्ये 93 धावांची गरज असणार आहे. कट करण्याचा प्रयत्न, विकेट किपरचं कौतुक करावं लागणार आहे. चांगली विकेट किपिंग मैदानाच्या आतपर्यंत पाहायला मिळते. निश्चितच मगाशीच उल्लेख केला या खेळाडूचा, तर आपण पाहिलं तर अवधूत पाटील यांच्या संघामध्ये सातत्याने संधी दिली जाते. आपण पाहिलं तर KKPRची स्पर्धा, शंभूराजे रेनाईची स्पर्धा, त्याचबरोबर शाहूकुंभी प्रीमियर लीग चालू असलेली स्पर्धा, त्याचबरोबर आपण पाहिलं तर उगवाई देवी चषक, गगनबावड्याची स्पर्धा, तिथे देखील एका संघामध्ये येत असताना पाहायला मिळाले. यावेळेस देखील वळवला बॉल. पुन्हा एकदा करावं लागणार आहे. आम्हाला ज्या 3 आणि 4 क्रमांकाच्या ट्रॉफ्या दिल्या ते आमचे मित्र विनायक खाडे साहेब, त्याचबरोबर आदित्य खाडे साहेब आणि आदित्य नाळे साहेब, श्री डेकोरेशनचे सर्वेसर्वा आणि विनायक खाडे साहेब मुंबईवाले, त्यांचाही शतशः आभारी आहे. त्याचबरोबर आमचे आधारस्तंभ गणेश खाडे साहेब, त्यांचाही शतशः आभार आहे. आणि यांचं वैशिष्ट्य म्हणजे सांगरुळ क्रिकेटसाठी या सर्वांचं योगदान कायमच होतं. आणि ही सर्व खेळाडू ज्यावेळी आपल्याला नोकरी लागली त्याच्या पहिल्या वर्षीच त्यांनी या स्पर्धेसाठी बहुमोलाचं योगदान दिलं. त्यामुळे त्यांचं विशेष असा आभार. निश्चितच या षटकामध्ये कौतुक जितकं रणजितचं करावं लागणार तितकंच कौतुक दीपकचं करावं लागणार. एक स्पेशलिस्ट विकेट किपर म्हणून संघामध्ये स्थान दिलं जातं आणि अगदी आपण पाहिलं तर चांगली विकेट किपिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते.
ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेतल्या दरम्यान इथे एक सिंगल कंप्लीट झाले लेग बाईसच्या स्वरूपात आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच आता जाऊन पोहोचते ते म्हणजे 22 या आकड्यावरती. जिंकण्यासाठी 25 मध्ये 91 ची आवश्यकता आहे. जसे जसे डॉट बॉल येतात तसा तसा दबाव इथे निश्चितच क्रिएट केला जातोय धर्मराज स्पोर्ट्स कळी संघावरती. निश्चितच हा सामना जरूर महत्वाचा आहे, संधी असणार जरूर आहे. यानंतर देखील मात्र ती आक्रमकता या मॅच मध्ये अजूनही धारण करायची, सामना संपलेला नाहीये. आक्रमकता दाखवायची, फटकायची फसलाय सुजित चेंडूच्या खाली, झेल पकडा आणि 100 रुपयांचा कॅश प्राइज मिळवा आणि पकडलाय बटरफ्लाय कॅच. 100 रुपये खात्यामध्ये जमा होतील. अर्थातच अजित वागदेसर यांच्याकडून 100 रुपयांचा कॅश प्राइज सुजित साठी. त्याचबरोबर हॅलो हॅलो त्याचबरोबर कोल्हापूर पोलीस कार्यरत अर्थातच गजानन गुरवसर यांचं देखील इथे शुभागमन झालं, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. दरम्यान 22 या आकड्यावरती विकेट चौथी आले, चौथा धक्का बसलाय. दरम्यान आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमधून एक पोलीस बाहेर आला आणि मात्र आपण पाहिलं तर या स्पर्धेसाठी आणखीन एक पोलीस कार्यरत खेळाडू देखील आलेत. गजानन गुरवसर यांचं आगमन झालंय. दरम्यान 22 धावा धावफलकावरती 4 षटकांचा की इथे संपलाय आणि आता मात्र 24 मध्ये 91 ची आवश्यकता आहे. 24 मध्ये 91 धावांची गरज आहे. या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे या स्पर्धेसाठी एकूण 25 ते 30 पोलीस बांधवांनी सहभाग नोंदवला. त्यांचं सांगरुळ क्रिकेट क्लब शतशः आभारी आहे. तर या स्पर्धेसाठी आणखीन एक शुभेच्छा आलेल्या आहेत. या स्पर्धेचे आयोजक आणि सांगरोळचा हरदिन फरदिन काजी पृथ्वीराज नायक बंड्या त्याच्याकडून शुभेच्छा आलेल्या आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती माले एक्सप्रेस अर्थातच वीरेनला आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. षटक क्रमांक 5 हाताळण्याची जबाबदारी वीरेनच्या खांद्यावरती दिली जाते. पहिल्या 4 षटकामध्ये 22 धावा, रिक्वायर्ड रन रेट देखील आता 22.75च्या घरामध्ये जाऊन पोहोचलाय. याच निश्चितच 5वं षटक बॅटिंग पॉवर प्लेचं हे षटक असणार आहे. 24 चेंडू आणि या 24 चेंडूमध्ये 91 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये अजूनही असणार आहे. वीरेन आलेत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. माले एक्सप्रेस मालेला बिलॉंग करणारा हा खेळाडू सध्याच्या घडीला या वेगवान गोलंदाजाची चर्चा देखील सातत्याने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. ग्रामीण क्रिकेटमध्ये चांगला खेळ केला आणि आता मात्र आपण पाहिलं तर तालुका वाईज क्रिकेटमध्ये देखील दर्जेदार कामगिरी करत असताना पाहायला मिळतोय. दरम्यान 22 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 24 मध्ये 91 ची गरज. चला वेग घ्यायचा, यानंतर अजून 3 सामने बाकी आहेत. थोडस स्पीड अप घ्या. आडवा बॅटने मिस टाइम विकेटची संधी. अमित कांबळे यावेळेस जर आपण पाहिलं तर जेल सोडलाय, कॅच ड्रॉप झाले, जेल इथे सोडला जातो. दरम्यान आपण पाहिलं तर एक सिंगल धाव फलकावरती आणि या सिंगल धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच 23 आकड्यावरती 23 ऑन दी बोर्ड. आपण पाहिलं तर संधी होती माघारी धाडण्याची अमित कांबळेला, मात्र कुठेतरी जेल सोडलाय, कॅच ड्रॉप झाले आणि आता मात्र स्ट्रायकिंग इन वरती नितीन शिंदे दाखल असताना पाहायला मिळत आहेत. वळवला बॉलला, टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला काटा बदललाय. खासियत आहे या खेळाडूची, खासियत आहे. अगदी आपण पाहिलं तर वेगवान चेंडू देखील हाताळले जातात आणि त्याबरोबर अशा प्रकारचे चेंडू बाहेरच्या दिशेला चेंडू थोडासा कट झाला आणि त्यामुळे इथे डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झालं. आडवा बॅटने ऑन साइडला टर्न केलं जाते. यावेळी क्षेत्ररक्षक इथे सिंगल इथे कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल दिलाय आणि इथे मात्र थांबवलं जाते. एका धावेवरती समाधानी राहावं लागतंय.
सध्या मुंबई या ठिकाणी कार्यरत असणारे सांगरू क्रिकेट क्लबचे आधारस्तंभ गणेश खाडे साहेब यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचंही या स्पर्धेसाठी मोलाचं असं योगदान आहे. त्यांचंही सांगरू क्रिकेट क्लब शतशः आभारी आहे. येस, शुभेच्छांचा वर्षाव या स्पर्धेवरती केला जातो. निश्चितच आपण सामन्याच्या दिशेने वळूया. तोपर्यंत 25 धावा धावफलकावरती व्हाईट बॉल आलाय. दुर्वा टाकला, एक्स्ट्रा कव्हर बसला, लॉफ्ट केला, इनसाइड आउटचा स्ट्रोक इथे पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. विकेट नंबर 5, धक्का क्रमांक 5वा. अमित कांबळे बॅक टू द पवेलियन. प्रथमेश पाटील आलेत बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. निश्चितच 25 आकड्यावरती 5वी विकेट. पडझड सुरू झाले, दयनीय अवस्था हे पाहायला मिळते. अर्थातच धर्मराज स्पोर्ट्स कळी संघाचे अनेक स्पर्धक, अनेक प्रेक्षक वर्ग युट्यूबच्या माध्यमातून देखील जोडले गेलेत. हो, हा चेंडू देखील जबरदस्त होता. इथे डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. चांगला चेंडू पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला कट झाला. यावेळेस देखील डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड स्ट्रोक केलाय. धाबा मिळतात पूर्णपणे 4. आणखीन एक ब्रँडेड स्ट्रोक चौकार. यस, त्याचबरोबर सांगोळचा हरतीन फरतीन काझी अर्थातच पृथ्वी नाळे यांचं देखील शुभागमन झालं. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. या फरतीन काझी आपली कमतरता होती. चांगला चेंडू इथे पाहायला मिळाला. मिस टाइम आहे. विकेट मिळते. परतावं लागते माघारी. नितीन शिंदे यांची खेळी संपुष्टात. धक्का क्रमांक 6वा. धक्के पे धक्का. फलंदाज बाद. निश्चितच आपण पाहिलं तर ओमकार पाटील सर यांच्यासाठी सातत्याने एक मागणी केली जाते. ओमकार पाटील सर यांच्यासाठी. आता ओमकार पाटील सर आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं, आपण देखील कॉमेंट्री करायचे, आपण देखील समालोचन करायचं, आपल्यासाठी मागणी आहे प्रेक्षकांकडून. त्याचबरोबर हॉटेल मनस्वी संघाला शुभेच्छा ओम मिटारी सर यांच्याकडून आल्यात. त्याचबरोबर सचिन बाटे सर यांच्याकडून देखील हॉटेल मनस्वी स्पोर्ट्स संघाला शुभेच्छा आल्यात. त्याचबरोबर राधानगरी क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून व आकाश पाटील यांच्याकडून या स्पर्धेसाठी आणि तानाजी चौगुले यांच्यासाठी शुभेच्छा आल्यात. निश्चितच अमित कांबळे यांच्यासाठी पारितोषिक होतं जरूर, मात्र आपण पाहिलं तर विकेट आली, त्यामुळे अमित कांबळे अगदी आपण पाहिलं तर माघारी परतत असताना पाहायला मिळाले. प्रशांत पाटील आलेत बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. 17 मध्ये 84 ची आवश्यकता आहे. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न इथे मात्र आपण पाहिलं तर डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. 16 मध्ये 84 ची आवश्यकता आहे. मात्र आपण पाहिलं तर
शिवांश पेंटच्या माध्यमातून रथच विशाल काळे सर यांच्याकडून देखील शुभेच्छा आल्या. त्याचबरोबर जगन्नाथ पाटील सर यांच्याकडून देखील शुभेच्छा आल्यात. एशियन लॅब जुना बुधवारपेठ यांच्याकडून देखील शुभेच्छा आल्यात. नागपूरला चौकट करण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू पाहायला मिळाला. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. त्याचबरोबर आपण पाहिलं तर प्रमोद चव्हाण याच्यासाठी शुभेच्छा शुभम गायकवाड कडून आल्यात. या स्पर्धेमध्ये रेकॉर्ड ब्रेकिंग खेळी ज्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली त्याच्याकडून देखील शुभेच्छा आल्या. त्याचबरोबर शरद पाटील सर यांच्याकडून देखील या स्पर्धेसाठी आणि संघासाठी शुभेच्छा आल्यात. खराब चेंडू इथे पाहायला मिळाला. खराब चेंडूवरती आक्रमकता देखील दाखवली गेली. प्रशांत पाटीलच्या पाठ फिरून चौकार आलाय. दरम्यान 33 धावा धावफलकावरती. 3 ऑन द बोर्ड. 14 मध्ये 80 ची आवश्यकता आहे. चौदा चेंडू आणि 80 धावांची गरज. गुरुताईच्या ट्रॅकवरती उद्धव पाटीलला आपण पाहतोय. एक चेंडू जरूर खराब हातायला गेला, मात्र विचार केला तर त्यावरती फटका देखील चांगला केला. फटका इथे फसलाय. मिस टाइम आहे. संधी विकेटची. विकेट किपर धावतायत. सिंगल इथे कंप्लीट झाले आहे. दुसरीचा कॉल दिला, मात्र आपण पाहिलं तर एका धावेवरती ते समाधानी राहावं लागतंय. या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच आता जाऊन पोहोचतंय ते म्हणजे 34 या आकड्यावरती. 34 ऑन दी बोर्ड. 13 मध्ये 79 ची आवश्यकता आहे. सामन्यामध्ये आता औपचारिकता शिल्लक आहे. आपण पाहिलं तर सामन्यामध्ये पूर्णपणे पिछाडीवरती आलाय अर्थातच धर्मराज स्पोर्ट्स कळेचा संघ. मात्र अजूनही एक संधी असणार आहे त्या संघासाठी. आपण विचार केला तर क्वालिफायर 1 ची लढत आहे. पराभूत झाला. क्वालिफायर 2 मध्ये देखील संधी असणार आहे. 13 चेंडू आणि 13 चेंडू मध्ये 79 धावांची आवश्यकता आहे. 13 मध्ये 79 ची गरज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे. अवधूत पाटील क्षेत्ररक्षणामध्ये इथे बदलाव केले जात आहेत. हो, हा चेंडू वेगात होता. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. षटक क्रमांक 6 चा खेळ इथे संपलाय. धावसंख्या अर्थातच 34 या आकड्यावरती. 12 मध्ये 79 ची गरज. वीरन आलेत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. मन फ्रॉम माले त्याच्या गडीला या खेळाडूची देखील चर्चा सध्याच्या घडीला आपण पाहतोय. 12 मध्ये 79 ची आवश्यकता आहे. मॅच मध्ये आपण पाहिलं तर पूर्णपणे पकड अर्थातच मजबूत केले हॉटेल मनस्वी स्पोर्ट संघाने. विजयाच्या उंबरठ्यावरती आता पाहायला मिळतात. विजयाच्याच नव्हे तर छत्रपती शाहू कुंभी प्रीमियर लीगच्या फायनलच्या उंबरठ्यावरती आपल्याला पाहायला मिळतात अर्थातच हॉटेल मनस्वी स्पोर्ट्सचा संघ. गोलबा टप्प्याचा बॉल परफेक्ट यॉर्कर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. वेगात हातायला जबरदस्त चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली. यावेळेस देखील पुन्हा एकदा दिशा दिली जाते. प्रोटेक्शन येते. सिंगल इथे कंप्लीट झाले आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या अर्थातच आता पुढे सरसावते. 35 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचते.
खोलवाटापाचा बॉल ऑन साईडला पुन्हा एकदा टर्न केलं जाते. प्रोटेक्शन डीप मधून आलाय. सिंगल इथे कंप्लीट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा इथे यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावीच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच आता पुढे सरसावत आहे. आउटसाइड ऑफ सम पुन्हा एकदा आपण पाहिलं तर फलंदाजापासून दूर ठेवला. इथे मात्र आपण पाहिलं तर डॉट बॉल येतोय आणि आता मात्र समीकरण बदललं. येणारे 8 बॉल आवश्यकता 76 धावा म्हणजेच काय तर फायनलच्या उंबरठ्यावरती आपण पाहतोय. हॉटेल मनस्वी स्पोर्ट्स संघ चेंज ऑफ पेस गती परिवर्तन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता षटक क्रमांक 7चा इथे की संपलाय. 38 धावा धाव फलकावरती जिंकण्यासाठी 6 ची गरज. आणि या स्पर्धेचे आधारस्तंभ विनायक नाळेसाहेब मिस्त्री यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचंही सांगरुळ क्रिकेट क्लब सहर्ष स्वागत करत आहे. तर या स्पर्धेचं बहुमोल असं योगदान आहे त्यांचं. आणि आता सांगरूचा अपकमिंग स्टार जसप्रीत बुमराह या नावाने सांगरूमध्ये ओळखणारा मयूर नाळे गोलंदाजी मार्गावर बघू आपल्या संघासाठी काय करतोय. कर्णधाराने त्याचा विश्वास ठेवून ओव्हर दिलेले. चला आता कोण आलाय गोलंदाजीच्या ट्रॅक वरती? कोण आलाय ज्याची प्रतीक्षा प्रेक्षकांना होती, ज्याची प्रतीक्षा सांगरूळकरांना होती? अर्थातच बुमराह आलाय. मयूर नाळे गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. विकेट घेतली तर नागेश रावळ सर यांच्याकडून 200 रुपये, त्याचबरोबर पृथ्वी नाळे सर यांच्याकडून तब्बल 1000 रुपयांचा कॅश प्राइज. पहिला बॉल इथे खराब हाताळला दरम्यान नोटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव आले. 9+1 2 धावा धाव फलकावरती निश्चितच डोक्याला हात लावले जातात. आता मात्र आपण पाहिलं तर नागेश रावळ सरांनी पारितोषिक लावलंय. विकेट साठी 200 रुपयांचं कॅश प्राइज आलंय. दरम्यान 40 धावा धाव फलकावरती बुमराह आला. अर्थातच सांगरूळचा बुमराह गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आपण पाहतोय. हिटचा बॉल आहे. ओहो चांगला चेंडू पाहायला मिळाला. डॉट बॉल येतोय. जसा निर्धाव चेंडू हाताळला तसा टाळ्यांचा गजर, टाळ्यांचा कडकडाट देखील झालाय. त्याचबरोबर विकेट साठी विनायक काडे सर यांच्याकडून 500 रुपये आणि समाधान खडके सर यांच्याकडून 200 रुपयांचा कॅश प्राइज. फटका लाजवाब आहे. इनसाइड आउटचा स्ट्रोक. प्रशांतच्या बॅट मधून चौकार आलाय. पारितोषिक कंटिन्यू असणार आहे. निश्चितच आपण पाहिलं तर समाधान खडके सर 200 रुपये, विनायक काडे सर 500 रुपये, त्याचबरोबर नागेश रावळ सर 200 रुपये आणि त्याचबरोबर पृथ्वी नाळे सर यांच्याकडून तब्बल 1000 रुपयांचा कॅश प्राइज. फटका इथे फसला. मिस टाइम आहे. संधी विकेटची आहे आणि ते कॅश ड्रॉप झाले आहे. झेल सोडलाय. आता मात्र आपण पाहिलं तर जीवनदान दिलं जात आहे आणि कुठेतरी दीपक कडून चुकी झाली आहे. हा झेल दीपक यांनी जरी पकडला असता तरी पारितोषिक दीपक यांच्यासाठी देखील होतं. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. झेल सोडलाय. संधी होती पैसे कमवण्याची. खोलवाडापाचा बॉल समोरच्या दिशेने आपण पाहिलं तर फटका इथे केला जातो. दरम्यान 1 धाव इथे कंप्लीट केली जाते. एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच 47 आकड्यावरती. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आहे अजूनही मैदानाच्या आतमध्ये. बुमराहने जबरदस्त गोलंदाजी केली. बुमराह का म्हटलं जातं याचं उत्तर दिलंय. डेथ ओव्हर मध्ये आले आणि आता मात्र चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळाली. पुन्हा एकदा ऑन साईडला टर्न केलं जातंय. क्षेत्ररक्षक येत आहेत. दरम्यान 1 धाव फलकावरती. शेवटचा बॉल शिल्लक आहे. या शेवटच्या बॉल वरती विकेट म्हणजे तब्बल 2000 रुपये कमवण्याची संधी असणार आहे. संधी आहे 2000 कमवण्याची. संधीचं सोनं करावं लागणार आहे. 2000 रुपये कमवणार का याचं उत्तर या शेवटच्या चेंडूवरती. शेवटचा चेंडू शिल्लक आहे.
खराब चेंडू इथे पाहायला मिळाला. लोअर फुल टॉस बॉल दिशा दिली आणि गोलंदाजाची दशा खराब केली. धावा मिळतात त्या 4 आणि सामना इथे जिंकलाय. अर्थातच हॉटेल मनस्वी स्पोर्ट्स संघाने विजय मिळवलाय. चला त्याचबरोबर मयूर नाळेसाठी पारितोषिक आलंय 200 रुपयांचं गोलंदाजी केल्याबद्दल. नागेश रावळ सर यांच्याकडून 200 रुपयांचं कॅश प्राइज. निश्चितच आपण पाहिलं तर आणखीन एक शुभेच्छा आल्या तर रोहन चौगुले सर यांच्याकडून हॉटेल मनस्वीसाठी फायनल मॅच साठी शुभेच्छा आल्या आहेत. 60 धावांनी हा विजय मिळवला. अर्थातच हॉटेल मनस्वी स्पोर्ट्स संघाने.